नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. देवा ग्रुप फाउंडेशन भारत कमिटीचे अध्यक्ष श्री सुजितभाई डोले उर्फ पप्प्याभाई आणि भारत कमिटीचे सचिव डॉक्टर तानाजीभाऊ मोरे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली देवा ग्रुप फाउंडेशन कोकण विभाग यांची मासिक सभा घेण्यात आली आहे. यावेळी देवा ग्रुप फाउंडेशन कोकण विभागाचे अध्यक्ष डॉक्टर अनिकेत प्रदीप मेस्त्री, कोकण कमिटीचे उपाध्यक्ष श्री विनोद एकनाथ भगत, कोकण कमिटीचे सचिव ॲडव्होकेट विश्वनाथ धर्मा भगत, कोकण कमिटीचे सल्लागार डॉक्टर सुरेंद्र हरिचंद्र धुमाळ, कोकण कमिटी संघटक श्री दिनेश पवार उर्फ नाना, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुजित सुरेश पाटोळे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही पदाधिकारी यांची पदनियुक्ती करण्यात आली. यावेळी अनिकेत महादेव घोटळ यांची खेड तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. मनोज कृष्णा डेरवणकर यांची खेड तालुका प्रमुख सदस्यपदी नियुक्ती, तर महेंद्र पांडुरंग टाऊन यांची खेड तालुका प्रमुख सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. विकास संतोष पालकर यांची खेड तालुका सहसचिवपदी, संयोग दीपक जाधव यांची लांजा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. रोहन संजय पतियाणे यांची लांजा तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती, गौरव उत्तम सावंत यांची लांजा तालुका सचिवपदी नियुक्ती, अवधूत विठोबा गांगण यांची राजापूर तालुकापदी नियुक्ती, विराज सुरेश शेट्टी यांची राजापूर तालुका संघटकपदी नियुक्ती, भावेश भार्गव देसाई यांची संगमनेर तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच अमन जमीर काजी यांची दापोली तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विशाल जयवंत कुडतकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा सचिवपदी नियुक्ती झाली आहे. जुबेर अहमद शेख यांची सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी नियुक्ती झाली असून अधिनियुक्त करण्यात आल्या असल्याने देवा ग्रुप फाउंडेशन कोकण कमिटी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, खेड. नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे.